नवी मुंबई से जयनगर में पिछले 23 सालों से भव्य रूप से भारतीय जनता पार्टी नवी मुंबई जिला उपाध्यक्ष डॉक्टर राजेश पाटिल और प्रमुख मार्गदर्शक पूर्व नगर सेवक काशीनाथ पाटिल के नेतृत्व में महाराष्ट्र की पारंपरिक संस्कृति और परंपरा को बढ़ावा देने के मकसद के साथ महाराष्ट्र महोत्सव समिति के माध्यम से भव्य महाराष्ट्र जत्रोत्सव का आयोजन किया जाता रहा है। हर साल की भांति इस साल भी जोशो खरोश के साथ आयोजित भव्य महाराष्ट्र जत्रोत्सव 2024 के 8वें दिन, जहां खास महिलाओं के लिए सिने अभिनेता सचिन श्रीधर द्वारा प्रस्तुत खेल पैठणीचा कार्यक्रम का आयोजन किया गया था, तो वहीं इस महोत्सव की शान बढ़ाने विशेष रूप से मौजूद थे पूर्व मंत्री और ऐरोली के विधायक गणेश नायक, जहां उनके आने से एक नई ऊर्जा का यहां संचार हुआ। इस दौरान गणेश नायक ने कहा कि आयोजक डॉक्टर राजेश पाटिल और काशीनाथ पाटिल द्वारा आयोजित यह जत्रोत्सव हर समाज को एक साथ ले जाकर सामाजिक संदेश के साथ ही सभी के मनोरंजन और उनके अंदर की छुपी प्रतिभाओं को मंच देने का एक मजबूत माध्यम बनकर साबित हुआ है। इस दौरान खास महिलाओं के लिए आयोजित सिने अभिनेता सचिन श्रीधर द्वारा प्रस्तुत खेल पैठणीचा कार्यक्रम के माध्यम से विभिन्न खेल खेलकर लुत्फ उठाया। जहां विजेता महिलाओं के लिए पैठणी साड़ियों के साथ ही विभिन्न प्रकार की भेंट वस्तु देकर उन्हें सम्मानित भी किया गया। इस दौरान मीडिया से बात करते हुए गणेश नायक ने कहा कि आयोजक डॉक्टर राजेश पाटिल और काशीनाथ पाटिल एक ऐसे लोक प्रतिनिधि हैं जो बिना किसी अपेक्षा से निरंतर अपने सामाजिक कार्यों को रफ्तार दे रहे हैं और पिछले 23 सालों से इस जत्रोत्सव के माध्यम से आज उन्होंने अनगिनत लोगों को जोड़ने का काम किया है। महाराष्ट्र जत्रोत्सव 2024 हे 23वा वर्ष आहे। डॉक्टर राजेश पाटिल यांच्या अतिशय कल्पक नेतृत्वाखाली आणि नगरसेवक काशीनाथ पाटिल यांच्या मार्गदर्शनाखाली हा जत्रोत्सव गेली 23 वर्ष या ठिकाणी होतो। सुरुवातीला कमी संख्या होती, तर लोकसंख्याच कमी होती। टप्प्याटप्प्यानं या ठिकाणी जो आकार या जत्रेला मिळू लागला, त्यामध्ये इथली स्थानिक आगरी कोल्यांची संस्कृती जतन केलेलीच आहे, पण कोकणाची संस्कृती जतन केलेली आहे। किंबहुना राजेश पाटलांनी सांगितल्याप्रमाणे विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र आणि खानदेशातल्या सुद्धा साऱ्या कलागुणांना या ठिकाणी प्रदर्शित करण्याची संधी त्यांनी दिलेली आहे। बाजारामध्ये आपण जर नॉर्मल दुकानात गेलं तर जी वस्तू मिळते तिच्यापेक्षा 25-30% कमीनं या ठिकाणी बऱ्याचशा गोष्टी उपलब्ध होत आहेत। विद्यार्थ्यांना एक आपलं योगदान देण्याची संधी दिली जाते, स्थानिक कलाकारांना संधी दिली जाते, महिलांना संधी दिली जाते, ज्येष्ठ नागरिकांचा सन्मान केला जातो। अशा चतुरस्र असलेल्या समाजसेवेचं हे 23 वर्ष आहे। काशीनाथ पाटलाला नगरसेवक पद दिल्यानंतर त्यांनी अतिशय विनम्रपणे आणि जिद्दीनं न थकता न भागता किंवा कुठलाही न चीड निर्माण करता ते सातत्यानं त्या गोष्टीला पूर्णत्वाला नेण्याचा प्रयत्न केला आणि त्याला मोठ्या प्रमाणामध्ये यश मिळालेलं आहे। मगाशी राजेश पाटलांनी सांगितलं की कुठल्याही साध्या हॉलमध्ये 1-1 लाख रुपये फी भरायला लागते। महापालिकेच्या माध्यमातून 10-15 हजार, 8 हजार, 7 हजार अशा प्रकारची फी, म्हणजे गोरगरिबांची समस्या दूर करण्याचा काशीनाथ पाटलांनी प्रयत्न केलेला आहे। आणि डॉक्टर राजेश पाटलांनी या ठिकाणी शैक्षणिक संस्थेच्या माध्यमातून
इथल्या परिसराची सेवा करण्याचा प्रयत्न केला, त्याचीच पोचपावती त्यांना या ठिकाणी लोक येऊन प्रोत्साहित करतात आणि या जत्रेला यश मिळतं। भविष्यकाळामध्ये ही जत्रा वाढत जावी अशा प्रकारची माझी सदिच्छा। वहीं आयोजक डॉक्टर राजेश पाटिल ने कहा कि इस महोत्सव में गणेश नाइक की विशेष मौजूदगी और उनके मुख से हमारे लिए निकले गए गौरव उद्गार निश्चित रूप से हमें और अच्छा कार्य करने के लिए प्रोत्साहित कर रहे हैं। महाराष्ट्र जत्रोत्सव 2024 मधला आजचा 9वा दिवस आहे। या 9व्या दिवशी देखील आपण पाहत असाल प्रचंड प्रतिसाद इथल्या नागरिकांचा आहे। आजच्या दिवशी खेळ खेळूया होम मिनिस्टर हा कार्यक्रम आपले मराठी चित्रपट सिनेमा अभिनेते सन्माननीय सचिन श्रीधर यांच्या माध्यमातून त्या ठिकाणी होत आहे। जवळजवळ भाग घेणाऱ्या प्रत्येक महिलेला वाटला पाहिजे, एक आनंद मिळाला पाहिजे। मी खेळ खेळूया होम मिनिस्टरचा एक भाग होतो, मी खेळलो आणि त्याच्यानंतर मग पुन्हा 9 पैठणी अशा पद्धतीनं आपले या जत्रोत्सवाचे मार्गदर्शक सन्मान्य काशीनाथदादा पाटील यांच्या माध्यमातून त्या सगळ्या गोष्टी आणलेल्या आहेत। आज सन्मान्य आपले नवी मुंबईचे शिल्पकार माजी मंत्री आणि आमदार गणेशजी नाईक साहेब या ठिकाणी आपल्या महोत्सवासाठी भेट देण्यासाठी आलेले होते। खूप छान त्यांनाही हा कार्यक्रम त्या ठिकाणी आवडला, कारण कार्यक्रम हा बहुरंगी असल्यासारखंच त्यांना त्या ठिकाणी दिसलं। जेव्हा त्या ठिकाणी प्रवेश केला त्याच वेळेला साहेबांनी त्या ठिकाणी सांगितलं, राजेश कार्यक्रमाची रचना खूप मोठी दिसते। होय साहेब म्हटलं, कार्यक्रम खूप मोठा असतो। सन्मान्य आपले नाईक साहेब गणेशजी नाईक साहेब आल्यामुळं कार्यकर्त्यांमध्ये एक नवचैतन्य निर्माण झालं, त्यांना देखील उत्साह निर्माण झाला। अनेक महिला भगिनींना त्या ठिकाणी साहेब आल्याचा आनंद ह्या ठिकाणी आम्ही पाहत होतो। आजचा कार्यक्रम उत्कृष्ट ऐसा कार्यक्रम या ठिकाणी पार पड़ा। उन्होंने आगे कहा कि इस महोत्सव के माध्यम से सभी घटकों को साथ में लेकर एक मजबूत मंच देने का काम किया गया है और वही इस महोत्सव की सफलता है। आपण फक्त कोकण आणि आपला हा आगरी समाज कोळी समाज एवढ्यापर्यंत मर्यादित न राहता ह्या सगळ्या आपल्या कोकण पट्ट्यांसह महाराष्ट्रातल्या अनेक जिल्ह्यांमधली एक परंपरा संस्कृती या ठिकाणी आपण दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे। अशाच पद्धतीचे खाद्य संस्कृती देखील आपण या ठिकाणी पाहत आहात। अशाच पद्धतीचे कार्यक्रम आपल्या इथे त्या ठिकाणी होत आहेत। मग त्या कार्यक्रमांमध्ये ह्या सगळ्या गोष्टींचा समावेश असल्यामुळं सगळ्या घटकांना आपलासा हा कार्यक्रम वाटतो। म्हणून महाराष्ट्रातल्या सगळ्या जिल्ह्यांमधल्या सगळ्या परिसरातल्या आपण विचार करून त्या घटकांसाठी जे कार्यक्रम ह्या ठिकाणी ठेवणं आवश्यक आहे अशा कार्यक्रमांचा सहभाग आहे। त्याचबरोबर या ठिकाणी ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार समारंभ घेतला जातो, विद्यार्थ्यांचा गुणगौर सोहळा या ठिकाणी होतोय। या ठिकाणी इथल्या बालकलाकारांना किंवा ज्यांच्या अंगात वेगळ्या प्रकारची कला आहे त्यांना कला दाखवण्याचा एक व्यासपीठ आपण उपलब्ध करून दिलेलं आहे। त्यांचे सांस्कृतिक कार्यक्रम या ठिकाणी होतात। अशा पद्धतीनं महाराष्ट्राची संस्कृती, महाराष्ट्राची लोकधारा अशा अनेक कार्यक्रम गोडवा संस्कृतीचा कार्यक्रम या ठिकाणी आजपर्यंत झालेले आहेत। ब्युरो रिपोर्ट नवी मुंबई नेटवर्क।